विद्यार्थी मित्रांनो, आपण आधुनिक वाङ्मय प्रकार कविता अभ्यासतो आहे. त्यामध्ये आपण माझे विद्यापीठ हा नारायण सुर्वेंचा कविता संग्रह अभ्यासणार आहोत. आपण मागच्या तासाला कविता म्हणजे काय, कवितेचे स्वरूप, वैशिष्ट्ये आपण अभ्यासले. कवितेची व्याख्या आपण जी अभ्यासली की त्यामध्ये भावना आणि कल्पना यांचा संयोग म्हणजे कविता, उत्स्फूर्त भावनांचा आविष्कार म्हणजे कविता. कवितेचं स्वरूप आपण जाणून घेतलं, तिची वैशिष्ट्ये आपण जाणून घेतली, किंवा कविता या वाङ्मय प्रकाराचे घटक आपण अभ्यासलेत. त्यामध्ये शब्द, अर्थ, वृत्ते, त्यानंतर प्रतिमा, प्रतीके, अलंकार, ही जी कवितेची घटक आहेत, या घटकांच्या सहाय्याने कविता जी आविष्कृत होते किंवा कवीचा जो अनुभव आविष्कृत होतो, तर तो कसा आविष्कृत होतो ते आपण अभ्यासले. कविता या वाङ्मय प्रकाराचा परामर्श घेण्यापूर्वी किंवा कविता या वाङ्मय प्रकाराची वाटचाल अभ्यासण्यापूर्वी स्वातंत्र्यपूर्व काळातील कविता आणि स्वातंत्र्योत्तर काळातील कविता ह्याचा परामर्श घेण्यापूर्वी कविता या वाङ्मय प्रकाराचे जे घटक प्रकार आहेत ते प्रकार आपण येथे अभ्यासणार आहोत. तर कविता जी विविध प्रकारातून आविष्कृत होते. जसं मी गेल्या तासाला सांगितलं की ज्ञानेश्वरांनी ओवी हा छंद वापरला, तर तुकाराम महाराजांनी अभंग वापरला. तर कोणी अभंग रचना केली, कोणी ओवी या माध्यमातून लिहिलं, कोणी आरती लिहिली, कोणी श्लोक लिहिले, कोणी भारूड हा प्रकार वापरला, तर कोणी विडंबन काव्य लिहिले, कोणी सुनीत लिहिले, कोणी नाट्यगीतं लिहिली. म्हणजे असे सगळे जे प्रकार आहेत तेच आपल्याला कवितेचे प्रकार म्हणून सांगता येतात. तर ओवी हा जो छंद आहे, बरेचसं जे पद्य वाङ्मय आहे, म्हणजे प्राचीन मराठीतलं प्राचीन काव्य जे आहे, तर ते ओवी छंदामध्ये रचलेलं आपल्याला दिसतं. ओवी म्हणजे काय की आपण म्हणत नाही का की ओवणे, म्हणजे याचा अर्थ गुंफणे असा होतो. आणि खरं तर ओवी हा जो प्रकार आहे, तर आपल्याला जात्यावरच्या ओव्या हा प्रकार एक माहिती आहे. तर स्त्रियांनी याच्यातून जास्त आपल्या भावना व्यक्त केलेल्या आपल्याला दिसतात. मौखिक स्वरूपाच्या रचना त्या असतात आणि म्हणून स्त्रियांनी ज्या ओव्या गायलेल्या आहेत, तर त्या अशा एक गेय रचना असलेल्या, स्वाभाविक स्वरूपाच्या आणि ज्याच्यामध्ये लवचिकता आहे असा तो प्रकार आहे. तर तो एक प्राचीन छंद मराठीमधला आहे आणि त्या छंदाच्या माध्यमातून स्त्रियांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या दिसतात. ज्ञानेश्वरांनी आणि इतर संत कवींनी सुद्धा ओवी या छंदाचा मुक्तपणे वापर केलेला दिसतो. विशिष्ट प्रकारचे यमक रचना त्याच्यामध्ये असते आणि अक्षरांची जी रचना असते, तर त्याचे चरण वगैरे तो भाग आपण थोडासा तो वस्तुनिष्ठ भाग याच्यामध्ये आपण टाळूया, तो आपण घेऊ नये. परंतु ओवी या माध्यमातून लेखन झालेलं आपल्याला दिसतं. त्याच्यातून हे पद्य वाङ्मय बरंचसं आपल्याला प्राचीन पद्य वाङ्मय या छंदामधून रचलेलं आपल्याला दिसून येतं. दुसरा जो प्रकार आहे तो आहे अभंग. अभंगामध्येही मोठा अभंग आणि लहान अभंग असे दोन प्रकार असलेले आपल्याला दिसतात. त्याहीमध्ये चरणांची संख्या, अक्षरांची संख्या जी आहे, तर त्या याच्यामध्ये आपण पडू नये त्या वस्तुनिष्ठतेमध्ये. परंतु अभंग हा जो प्रकार आहे हा सुद्धा एक गेय प्रकार आहे, गेय रचना आहे. त्याच्यामध्ये सुद्धा गाणे आहे. अनेक अभंग जी आहेत, तुकाराम महाराजांची अभंग तुम्हाला माहिती आहे, कारण तुकारामांची अभंग जी आहेत तर ती जनमानसामध्ये रुजलेली अभंग आहेत. तुम्ही कुठेही मंदिरामध्ये किंवा तुम्ही कुठलेही भक्तिसंगीत जर ऐकलं तर त्याच्यामध्ये तुकाराम महाराजांची अभंग ही आवर्जून गायलेली तुम्हाला दिसून येतात. अगदी सोप्या सोप्या अशा रचनांमधून तुकाराम महाराजांनी जे काही सांगायचं आहे, त्यांना जो काही भाव व्यक्त करायचा आहे तो केलेला आपल्याला दिसून येतो. आरती हा प्रकारसुद्धा आपल्याला माहिती आहे. कुठलाही जर आपला
मग धार्मिक कार्यक्रम असेल तर त्याच्यामध्ये आरती ही गायलीच जाते. तुम्ही ज्या गणपती उत्सव साजरा करतात किंवा देव्यांचा उत्सव साजरा करतात त्याच्यामध्ये आरत्या गायल्या जातात. अर्थात तुम्ही त्याला खूप असा DJ वगैरे लावून ते गातात, ऐकतात. त्यामुळे त्या ज्या रचना आहेत त्या थेटपर्यंत तुमच्यापर्यंत पोचत नाहीत त्या DJमुळे. खरं तर आरती हा जो प्रकार आहे हा सुद्धा एक पद्यवाङ्मय प्रकार आहे. आणि मग तुमचं आराध्य दैवत असेल किंवा जे कोणतं दैवत असेल त्या दैवताची स्तुती करण्यासाठी गायलेल्या किंवा रचलेल्या त्या रचना असतात. तर 12व्या शतकापासूनचं आरती वाङ्मय आपल्याकडे उपलब्ध असलेलं दिसतं. त्याच्यामध्ये आपल्या आराध्य दैवतासाठी एखाद्या स्थळाचं वर्णन असेल, एखाद्याच्या चरित्राचं वर्णन असेल किंवा एखाद्याच्या कार्याचं वर्णन त्याच्यामध्ये केलेलं आपल्याला दिसतं. आणि मग भक्ताच्या मनातला जो आर्तभाव असतो तो आरती रूपाने प्रकट होतो. त्याच्यामध्ये विविध प्रकारची वाद्यसुद्धा वाजवलेली असतात. मृदुंग असेल, टाळ असेल, तर त्या वाद्याच्या माध्यमातून तो भाव किंवा ती भावना तेथे व्यक्त केली जाते. आणखी एक प्रकार आहे श्लोक. तर श्लोक हा वाङ्मय प्रकार, काव्य प्रकार संस्कृतमधून मराठीमध्ये आलेला आहे. अभंगासारखाच हा प्रकार आहे. खरं तर हा काव्यप्रकार मौखिक परंपरेतून आलेला नाही आहे. पंडित कवींनी श्लोकबद्ध अशा रचना केलेल्या आपल्याला दिसतात. तर वृत्तबद्ध रचना हे एक वैशिष्ट्य या श्लोक या काव्यप्रकाराचं आहे. आणि म्हणून श्लोकाच्या माध्यमातून आपल्या ज्या रचना आतापर्यंत कवींनी केलेल्या आहेत तर त्या मराठीमध्ये खूप अशा गाजलेल्या रचना आहेत. म्हणजे अनेक पंडित कवींचे जे श्लोक आहेत ते आजही रसिक मनावर परिणाम करणारे असे आहेत. भारुड म्हटल्यानंतर पुढचा प्रकार आहे भारुड. भारुड म्हटला की आपल्याला एकनाथ महाराज आठवतात. भारुड म्हणजे बहुरूढ असलेलं, म्हणजे सगळीकडे असं रूढ झालेलं, लोकांच्या मनावर परिणाम करणारं असं त्या रचना. आणि म्हणून भारुड हा जो गीत प्रकार आहे हा खूप गायलेला आणि खूप असा प्रसिद्ध झालेला गीत प्रकार आहे. तर यात्रेच्या प्रसंगी, उत्सवाच्या प्रसंगी ही भारुडं गायली गेलीत आणि रंजनप्रधानता त्याच्यामध्ये एक असलेली आपल्याला दिसते. तर लोकसमूहावर आरूढ झालेलं हा एक गीत प्रकार आहे. आणि त्याच्यामध्ये कवीची प्रतिभा ही प्रामुख्याने आपल्याला दिसते. तर भारुडामधून प्रामुख्याने 2 अर्थ निघतात किंवा 2 अर्थ असलेल्या त्या रचना असतात. एक वाच्यार्थ आणि एक लक्षार्थ. आणि म्हणून एकनाथ महाराजांची भारुडं जी आहेत की सत्वर पावगे भवानी आई रोडगा वाहीन तुला, 2 अर्थ आहेत. दादला नको ग बाई मला दादला नको ग बाई, 2 अर्थ आहेत याच्यामध्ये. म्हणजे अशा द्विअर्थी स्वरूपाच्या ह्या रचना एकनाथ महाराजांच्या या भारुडांचा उल्लेख मी जाणून बुजून केला, कारण ही भारुडं तुम्ही ऐकलेली आहेत. तर एक व्यावहारिक अर्थ आणि दुसरा एक पारमार्थिक अर्थ त्याच्यातून निघतो ह्या ज्या दोन्ही रचना मी तुम्हाला सांगितल्या त्यातून. जे कुठल्याही भारुडाचं स्वरूप हे अशा प्रकारचं असतं. पुढचा जो प्रकार आहे कवितेचा तो आहे गवळण. गवळण पण तुम्ही ऐकलेली असेल. तर प्रामुख्याने पारमार्थिक असं नाट्यप्रेमगीत याच्यातून अभिव्यक्त होताना आपल्याला दिसतं. आणि हा सुद्धा प्राचीन मराठी कवींनी अतिशय लोकप्रिय केलेला किंवा लोकप्रिय झालेला हा खास असा प्रकार आहे. गवळण हा प्रकार नाट्यानुकूल आणि श्रोत्यांना सापेक्ष असा आहे आणि त्यामुळे समूह मनाला त्याचं आकर्षण खूप राहिलेलं आहे. गवळण हा प्रकार भजन कीर्तनाशी निगडीत असा राहिलेला आहे. लौकिक प्रेम भावनेचा मधुर आविष्कार गवळण या रूपातून झालेला आपल्याला दिसतो.
आणि अभंगामध्ये जो निराकार निर्गुण असा अव्यक्त असा परमेश्वर आहे, जो सामान्यांच्या आकलना पलीकडचा राहतो बरेचदा, परंतु गवळणीमध्ये मात्र या सर्वसामान्य माणसाशी किंवा समूह मनाशी त्याचा एक संवाद होतो. त्याच्या भावजीवनाशी त्याची एक तार जोडताना आपल्याला दिसते. मराठीमध्ये गोपीकृष्ण किंवा राधाकृष्ण विषयक अनेक रचना आहेत आणि त्या गवळणी या नावाने रूढ झालेल्या आहेत. तर त्याची व्युत्पत्तीसुद्धा सांगितली जाते की गोपालिनी गवळण अशी व्युत्पत्ती सांगितली जाते. राधाकृष्णाच्या संदर्भातल्या किंवा गोपीकृष्णाच्या संदर्भातली ही जी गीतं आहेत, तर समूह मनावर किंवा सर्वसामान्य माणसाच्या मनावर ते आपला एक परिणाम करणाऱ्या किंवा एक गारुड करणाऱ्या ह्या रचना असलेल्या आपल्याला दिसतात. पुढचा प्रकार आहे कवितेचा तो आख्यान व खंडकाव्य. तर हा सुद्धा एक प्राचीन मराठी काव्यातील एक प्रमुख असा काव्य प्रकार आहे. जे कथा सांगितली जाते, थोडासा दीर्घ स्वरूपाचा असा हा एक प्रकार आहे. आणि ज्या काव्यामध्ये कथा सांगण्याकडे किंवा तिच्या गतिमानतेकडे मुख्यत्वाने लक्ष असते त्याला आख्यान काव्य म्हणतात. आख्यान सांगितलं जातं त्याच्यातून. आख्यान या शब्दाचा अर्थच असा दीर्घ असा घेतला जातो की काय आख्यान मांडलं आहे, म्हणजे केव्हाचं तुम्ही सांगता आहात, खूप असा ज्याला आपण लांबण लावणे म्हणतो, तर असं ते तशा स्वरूपाचं जर कोणी बोलत जरी असेल तर त्याने आख्यान मांडलं आहे असं आपण म्हणतो. तर अशा स्वरूपाची ही एक काव्यरचना असते. कथानिवेदन त्याच्यामध्ये असते, त्यामध्ये महत्त्वाचं मानले जाते. आणि आधुनिक मराठी काव्यातही या कथनाला महत्त्व प्राप्त झालेलं आपल्याला दिसते. आणि अनेक प्रकारची खंडकाव्ये लिहिल्या गेलेली आहेत. माधव जुलियन यांचं विरह तरंग, नकुलालंकार ही खंडकाव्ये प्रसिद्ध आहेत. कवी अनिल यांची भग्नमूर्ती व निर्वासित चिनी मुलास हे खंडकाव्य प्रसिद्ध आहे. कवी बी यांचं कमळा हे खंडकाव्य प्रसिद्ध आहे. आणि याच्यातून एक अशा कथा सांगितलेल्या आहेत, आख्यान सांगितलेलं आहे, परंतु ते काव्याच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. आणि म्हणून त्याला एक कथा काव्यप्रकार म्हणून तो ओळखला जातो. तर पुढचा प्रकार आहे वही. वही गायनसुद्धा तुम्ही ऐकलं असेल. तर धनगरांच्या वह्या म्हणून प्रसिद्ध असलेल्या आपल्याला दिसतात. हा सुद्धा एक काव्यप्रकार आहे. ग्रामीण भागातील त्यांना शाहीर संबोधलं जातं ह्या वही गाणारांना. आणि हा जो काव्यप्रकार आहे हा लावणी या काव्यप्रकाराला जवळचा असलेला आपल्याला दिसतो. वहीच्या प्रारंभी ध्रुपदासारख्या 2 ओळी असतात आणि या ओळींना सखी किंवा साकी असं म्हणतात. आता साकी हा प्रकार जो आहे तो उर्दू काव्यामध्ये आहे आणि उर्दू काव्याशी साम्य असलेला किंवा उर्दू काव्यातून आलेला हा प्रकार आपल्याला दिसतो. आणि त्यानंतर वेगवेगळ्या रीतीने बांधलेल्या 2-3 ओळींचा अंतरा म्हटला जातो. म्हणजे सुरुवातीला ज्या ओळी येतात, 2-4 ओळी ज्या म्हटल्या जातात साकी या स्वरूपाच्या, आणि त्याच्यानंतर अंतरा म्हटला जातो. आणि त्यानंतर मुक्तलयीच्या पद्धतीने 2-4 ओळी म्हटल्या जातात, त्याला ध्रुपद म्हणतात. तर ही झाली रचना त्याची, हे झालं वस्तुनिष्ठ स्वरूप. परंतु हे सगळं जे गाणं असतं, तर या सगळ्या गाण्याला सखी किंवा साकी म्हटलं जातं. आणि या वहीची जी बांधणी असते ती एक सजीव आणि लयबद्ध अशी रचना असते. त्याच्यामध्ये यमक जोडलेले असतात आणि मुक्तछंदसुद्धा त्याच्यामध्ये असतो. आणि बहुतेक वही वाङ्मयामध्ये कथात्मकता असते. रामायण, महाभारत यातील कथा या वही वाङ्मयामध्ये गुंफलेल्या असतात. आणि वही गायकाचे वेगळे फड असतात आणि वही गायक हा तालाठेक्यावर मुक्तकंठाने वह्या गात असतो. तर या वही गायकालासुद्धा एक महत्त्व असते. ते त्याला पाऊल टाकणे किंवा पाऊली असं त्याला म्हणतात. तुम्ही जर बघितलेलं असेल ते, तर खेड्यामध्ये आज तागायत ते येताना दिसतात.
आणि वही गायन होताना आपल्याला दिसते. प्रामुख्याने त्या त्या प्रदेशातील बोलीचा आविष्कार या गायनामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. तर एक थोडासा असा ग्रामीण आणि प्रादेशिक असा एक स्पर्श झालेलं हा एक कवितेचा प्रकार असलेला आपल्याला दिसतो. पुढचा प्रकार आहे लावणी. लावणी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शाहिरी काव्याचा एक प्रकार आहे तो, आणि एक शृंगारिक अशी रचना ती असते. आणि लावण्या ह्या तत्कालीन मराठी शाहीच्या सामाजिक व लौकिक जीवनातून आविष्कृत झालेल्या आपल्याला दिसतात. लावणी हा जो प्रकार आहे तर तो शाहिरी वाङ्मयाचा आविष्कार आपल्याला दिसतो. राम जोशी, अनंत फंदी, प्रभाकर, परशुराम, सगनभाऊ, होनाजी वाळा या शाहिरांनी जसे पोवाडे लिहिले तशा लावण्याही लिहिलेल्या आपल्याला दिसून येतात. आणि प्रामुख्याने शृंगार रसाचा आविष्कार त्यातून होतो. बऱ्याच लावण्यांमधून लढायांची वर्णनं आलेली सुद्धा आपल्याला दिसतात, निसर्ग वर्णनं आलेली आपल्याला दिसतात, पण प्रामुख्याने शृंगारिक भावभावनांचं चित्रण त्यामध्ये असलेलं दिसतं. विषय परत्वे त्यात भक्तिपर, पौराणिक, सामाजिक, उपदेशपर, आध्यात्मिक असे प्रकारसुद्धा आलेले आपल्याला दिसून येतात. तर ह्या ज्या लावण्या होत्या किंवा लावणी हा जो प्रकार आहे तर यामध्ये हा जो शृंगार भाव आहे हा केंद्रस्थानी असतो. आणि ज्या शाहिरांचा उल्लेख मी केला तर या शाहिरांनी मनोरंजन हा एक भाव डोळ्यासमोर ठेवून किंवा त्यावेळच्या राजे रजवाड्यांचं मनोरंजन करण्यासाठी हा प्रकार उदयाला आलेला आपल्याला दिसून येतो. सुंदरा मनामध्ये भरली, जरा नाही ठरली, तर या प्रकारच्या रचना झालेल्या आपल्याला दिसून येतात. तर पोवाडा हा जो प्रकार आहे, नंतरचा जो प्रकार आहे, तर हा मराठ्यांचा पराक्रम, त्यांच्या लढाया, त्यांचे सुखदुःखे या मराठमोळे अशा वळणाच्या या रचनांमधून प्रकट झालेले आपल्याला दिसतात. जनमानसाची कविता म्हणून किंवा जनमानसाचा भावाविष्कार म्हणून हा वाङ्मय प्रकार प्रकट झालेला आपल्याला दिसतो. शाहिरी कवितेचा एक भाग हा होता. आणि सामान्यतः वीररस या पोवाड्यांमधून व्यक्त झालेला आपल्याला दिसतो. महाराष्ट्राच्या मराठीशाहीच्या राजकीय जीवनाची साक्ष पोवाडा या वाङ्मय प्रकारातून किंवा कविता प्रकारातून झालेली आपल्याला दिसते. त्यातून जिवंतपणाचा एक आविष्कार झालेला दिसतो. मराठ्याचा पराक्रम, मराठ्यांची मर्दुमकी या काव्यप्रकारातून व्यक्त झालेली आपल्याला दिसते. आणि म्हणून पेशव्यांवर गायलेली पोवाडे, शिवाजी महाराजांचे पोवाडे तर प्रसिद्ध आहेच, शिवाजी महाराजांवर गायलेले. आणि म्हणून पोवाडा हा प्रकार जो आहे तर तो शाहिरी वाङ्मय प्रकार म्हणून ओळखला जातो. काही शिशुगीते हा एक प्रकार आहे. तर मुलात मूल होऊन बालकाच्या भावभावनांशी, विचारकृतीशी एकरूप होऊन बालभाषेतून लिहिलेलं गीत त्याला शिशुगीत म्हटलेलं आहे. बालकांची बडबड गीतेसुद्धा याच्यामध्ये समाविष्ट करता येतात. एक गीतकाव्य हा एक प्रकार आहे ज्याला लिरिक आपण म्हणतो. तर त्या गीतकाव्याच्या माध्यमातून विविध प्रकारचे जे अनुभव आहेत, त्याचे स्वरूप आहे, छटा आहे, वैयक्तिक प्रेरणा आहेत, धारणा आहेत, त्याच्यातून व्यक्त झालेल्या आपल्याला दिसतं. आणि मुक्त शैलीचा उल्लेख तर आपण केलेलाच आहे की अक्षर गणवृत्त आणि मात्रा गणवृत्त यांची बंधने न पाळता एक छंद, मुक्त छंद याच्यामध्ये वापरलेला आपल्याला दिसतो. की छोटी छोटी चरण किंवा ओळी त्याच्यामध्ये असलेल्या आपल्याला दिसतात. एक कवी अनिल वाना देशपांडे यांच्या मुक्त छंदात्मक रचना यांचा उल्लेख आपल्याला येथे करता येईल. पुढच्या तासाला आपण उर्वरित जे प्रकार आहे ते घेऊया. येथे थांबूया. धन्यवाद.